काल गेल्या 14 दिवसापासून जे आमचं मराठवाड्यातील हैदराबाद गॅझेटियर साठी असेल किंवा इतर ज्या आमच्या मागण्या होत्या त्या संदर्भातलं जे उपोषण होतं, शिक्षण मंत्री व पालकमंत्र्यांच्या हस्ते ते सोडवण्यात आलं. त्यामध्ये आमच्या ज्या मागण्या होत्या त्या बऱ्यापैकी सरकारने मान्य केल्या व येत्या 10 दिवसांमध्ये हैदराबाद गॅझेटियरचा विषय आम्ही मार्गी लावू अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. काही नावही जाहीर करण्यात आपण आरोप करण्यात आलेले ते गेल्या काही दिवसांमध्ये माझ्यावरती व माझ्या सहकाऱ्यांवरती जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूब असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, व्यक्तिगत आयुष्यातील काही गोष्टी व्हायरल करून ज्या गोष्टी करण्यात आल्या त्या सर्वांची एक यादी आम्ही बनवलेली आहे आणि उद्या मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस येणार आहेत त्यावेळेस यांच्या पाठीमागचा जो मास्टर माइंड आहे त्यांच्या नावासहित आम्ही ती यादी मुख्यमंत्री साहेबांना देणार आहेत व कमिशनर साहेबांना विनंती करतो आम्ही की त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. दीपक केसकर यांच्याशी काय चर्चा झाली? आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांमध्ये जी हैदराबाद गॅझेटियरची मागणी होती त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे आंदोलन महाराष्ट्रामध्ये चालू आहे 1 वर्षभरापासून त्यांच्याशी म्हणजे सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील व आमच्या शिष्टमंडळासोबत दोन्ही शिष्टमंडळ एकत्रित बसून यावरती लवकरच लवकर हा विषय मार्गी लावण्यात येईल. त्याचबरोबर वेरूळच्या गडीचा जो प्रश्न आम्ही मांडलेला होता तो सुद्धा त्यांनी मान्य केलेला आहे. जी आता किर्लोस्कर टोयोटा जी कंपनी छत्रपती संभाजीनगर मध्ये उभारण्यात येणार आहे त्यामध्ये जो आम्ही 70% मराठवाड्यातील मुलं भरती करण्यात यावी हा विषय टाकलेला होता तो सुद्धा त्यांनी मान्य केलेला आहे. मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी पॉझिटिव्ह विचार केलेला आहे. असे बरेचसे जे मुद्दे होते त्या बाबतीमध्ये त्यांनी मला मान्यता दिलेली आहे.